गाईज, आपण इंग्लिश बोलताना कंटिन्युअस टेन्सचे किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्सचे जी सेंटेन्स असतात ते आपण इझिली बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल, ती जेवण बनवत आहे. सी इज कुकिंग फूड. तसंच, तो पत्र लिहित आहे. ही इज रायटिंग अ लेटर. किंवा ती फरशी पुसत आहे. सी इज मॉपिंग द फ्लोर. अशा प्रकारे हे सेंटेन्स बनवतो. पण गाईज, कधी कधी काय होतं की ती जेवण बनवत आहे हे तर सेंटेन्स तुम्ही इझिली बनवता, पण जेवण बनवलं जात आहे हे सेंटेन्स तुम्ही कसं बनवणार? तसंच, तो पत्र लिहितो हे तर तुम्ही इझिली बनवलं, पण पत्र लिहिलं जात आहे हे कसं बनवायचं? ती फरशी पुसत आहे हे पण तुम्ही इझिली बनवता, पण फरशी पुसली जात आहे अशी सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कशी बोलणार? गाईज, काय होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता असतो आणि ती सेंटेन्स कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची किंवा कंटिन्युअस पास्ट टेन्सची असतात, त्यावेळेस ती सेंटेन्स तुम्ही इझिली बनवता. जसं की सब्जेक्ट प्लस इज, एम, आर किंवा वॉज, वर प्लस वर्बचं ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट घेऊन अशा प्रकारे तुम्ही ती सेंटेन्स इझिली बनवू शकता. कंटिन्युअस टेन्सचे जर सेंटेन्स असतील, प्रेझेंटचे असतील किंवा पास्टचे असतील, ते तर आपण इझिली बनवू शकतो. पण गाईज, जेव्हा एखादं काम तर चालू आहे किंवा चालू होतं असं तुम्हाला सांगायचं असतं आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट नसतो, अशा वेळेस आपण काय करायचं किंवा अशी सेंटेन्स कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण खरा प्रॉब्लेम आपल्याला तिथेच येतो. गाईज, अशी सेंटेन्स बनवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या नंतर लिहायचं आहे एम, इज, आर किंवा वॉज, वर. टेन्स वाईज लिहायचं आहे. प्रेझेंट टेन्सचा असेल तर एम, इज, आर लिहा आणि पास्टचं असेल तर वॉज, वर लिहा. प्लस लिहायचं आहे बीइंग, प्लस वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे. आता गाईज, एक बघा, टेन्सचं सिंपल कंटिन्युअस टेन्स जे सेंटेन्स असतात त्याच्यात जनरली नेहमी आपण पहिल्यांदा लिहितो सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर एम, इज, आर, वॉज, वर टेन्स वाईज, प्लस तुम्हाला इथे वर्बचं ING फॉर्म लिहायचं आहे आणि प्लस ऑब्जेक्ट लिहायचं आहे. आता हे दोन्ही स्ट्रक्चर जर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जर कोरिलेट करायचे असेल तर बघा, आपण ज्या स्ट्रक्चर शिकतोय त्याच्यामध्ये आणि कंटिन्युअस टेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये फरक काय? कंटिन्युअस टेन्समध्ये पहिल्यांदा आपण सब्जेक्ट लिहिलेला आहे, पण इथे आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट लिहित आहोत. एम, इज, आर, वॉज, वर हे तर तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. तसंच कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वर्बचं ING फॉर्म लिहिलं, पण इथे आपल्याला वर्बचं ING फॉर्म न लिहिता इथे लिहायचं आहे बीइंग, कारण काम चालू आहे तर आपल्याला ते काम चालू आहे हे दाखवण्यासाठी बीचं ING फॉर्म लिहायचा आहे बीइंग सगळ्या सेंटेन्समध्ये. क्लिअर? आणि आता बघा, आपण कंटिन्युअस मध्ये वर्बचा ING फॉर्म लिहिल्यानंतर ऑब्जेक्ट लिहिला होता, पण इथे कंटिन्युअस बीइंग लिहिल्यानंतर वर्बचं तुम्हाला थर्ड फॉर्म लिहायचा आहे, कोणतंही वर्ब असू द्या. क्लिअर झालं? कोरिलेट याच्यासाठी केलं की तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहिलं पाहिजे आणि या स्ट्रक्चरमध्ये बीइंग हे सगळीकडे सेम असणार आहे. क्लिअर? चला आपण याचे सेंटेन्स बघूया. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा, ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावर काम केलं जातं तो काय असतो? आपला ऑब्जेक्ट असतो. फॉर एक्झाम्पल, गाडी धुतली जात आहे. आता धुण्याची क्रिया कशावर होत आहे? गाडीवर, म्हणून गाडी हे काय झालं? आपलं ऑब्जेक्ट झालं. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. चला मग आता आपण काही एक्झाम्पल बघूया. पत्र लिहिलं जात आहे. सिंपल. आता तुम्हाला याच्यात ऑब्जेक्ट बघायचा आहे. ऑब्जेक्ट काय आहे? पत्र, म्हणजे द लेटर. आपण पहिल्यांदा द लेटर लिहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की टेन्स वाईज एम, इज, आर, वॉज, वर लिहायचं आहे. आता पत्र लिहिलं जात आहे, याच्यामध्ये एक काम चालू आहे आणि मराठीच्या सेंटेन्समध्ये शेवटीला आहे आलेला आहे, म्हणून हे सेंटेन्स प्रेझेंट टेन्सचं आहे आणि प्रेझेंटमध्ये आपण एम, इज, आर चा यूज करतो, म्हणून इथे आपण काय घेतलं? इज. इजच का घेतलं? कारण इथे सिंग्युलर साठी इज घ्यायचा आहे आणि प्लुरल साठी प्रेझेंटमध्ये आर घ्यायचा आहे.
क्लिअर? म्हणून आपण इथे इज घेतलं. इजच्या नंतर तुम्हाला लिहायचं आहे बीइंग. मी सांगितलं तुम्हाला बीइंग का लिहायचं आहे. बीइंग लिहिलं आपण. बीइंगच्या नंतर तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे. वर्ब काय आहे? लिहिणे. लिहिणे. लिहिणे म्हणजे काय? राईट. राईटचं थर्ड फॉर्म आहे रिटन. आपलं सेंटेन्स झालं द लेटर इज बीइंग रिटन. द लेटर इज बीइंग रिटन. नेक्स्ट, फरशी पुसली जात आहे. सिंपल. ऑब्जेक्ट लिहा. ऑब्जेक्ट आहे द फ्लोर. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे एम इज आर किंवा वॉज वर. आहे आला आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहे? प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब्स घेणार आहोत. त्यातल्या त्यात प्रेझेंटचं कोणतं? सिंग्युलरचं हेल्पिंग वर्ब घेणार आहोत इज. क्लिअर? इज. त्याच्यानंतर लिहिलं बीइंग. बीइंगच्या नंतर पुसणे. पुसणे म्हणजे काय? मॉप. आणि त्याचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे मॉप्ड. आपलं सेंटेन्स झालं द फ्लोर इज बीइंग मॉप्ड. द फ्लोर इज बीइंग मॉप्ड. कपडे वाळवले जात आहेत. सिंपल. द क्लोथ्स आर बीइंग ड्राईड. द क्लोथ्स आर बीइंग ड्राईड. ड्रायचं थर्ड फॉर्म आहे ड्राईड. आणि इथे आर का घेतलं? क्लॉथ्स आहेत. प्लुरल आहे इथं आपलं ऑब्जेक्ट, म्हणून इथे आपण काय घेतलं? प्लुरल साठी तुम्हाला सांगितलं मी आर घ्यायचं आहे म्हणून आर घेतलं. आता इथेच बघा, तुम्हाला जर म्हणायचं असतं की कपडे वाळवले जात होते, तर तुम्ही सेंटेन्स कसं बनवलं असतं? ऑब्जेक्ट ॲज इट इज तुम्हाला तसंच घ्यायचं आहे जसं की आपण प्रेझेंटमध्ये घेतलं. फक्त आपल्याला इथे चेंज कुठे करायचं आहे? हेल्पिंग वर्ब मध्ये चेंज करायचं आहे. ऑब्जेक्ट घेतलं द क्लॉथ्स. आता इथे हेल्पिंग वर्ब काय येईल बघा? कपडे वाळवले जात होते. होते आलं आहे म्हणून हे सेंटेन्स आहे पास्टचं. आणि पास्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं वॉज किंवा वर हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहेत. जर सिंग्युलर असेल तर वॉज घ्या आणि प्लुरल असेल तर वर घ्या. आता इथे क्लॉथ्स आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहे? वर. क्लॉथ्स वर बीइंग ड्राईड. क्लॉथ्स वर बीइंग ड्राईड. म्हणजे तुम्ही प्रेझेंटमध्ये आल्यानंतर कसं बनवायचं आणि पास्टमध्ये आल्यानंतर कसं बनवायचं याच्यातला मी छोटासा डिफरन्स तुम्हाला सांगितलेला आहे. नेक्स्ट, काम चालू आहे. लक्षात आलेलं असेल तुम्हाला. आता हे सेंटेन्स प्रेझेंटचं आहे आणि कसं बनवायचं तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेलं आहे. द वर्क इज बीइंग डन. द वर्क इज बीइंग डन. नेक्स्ट बघा, चहा बनत होता. ॲज इट इज फक्त बनत होता म्हणजे पास्टचा आहे. पास्टचे हेल्पिंग वर्ब घेऊन सेंटेन्स बनवा. द टी वॉज बीइंग मेड. द टी वॉज बीइंग मेड. इथे मेड का घेतलं? कारण मेकचं थर्ड फॉर्म आहे मेड म्हणून. मे महिन्यात एअर कूलर स्वच्छ केले जात होते. इझी आहे. सेंटेन्स बनवा. द एअर कूलर्स वर बीइंग क्लीन्ड इन मे. द एअर कूलर्स वर बीइंग क्लीन्ड इन मे. कपडे धुतले जात आहेत. द क्लॉथ्स आर बीइंग वॉश्ड. द क्लॉथ्स आर बीइंग वॉश्ड. वॉश्ड का घेतलं? वॉशचं थर्ड फॉर्म आहे. आणि आर का घेतलं हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. पावसाळ्यात छत्र्या विकल्या जात होत्या. द अम्ब्रेलाज वर बीइंग सोल्ड इन द रेनी सीझन. द अम्ब्रेलाज वर बीइंग सोल्ड इन द रेनी सीझन. उन्हाळ्यात पंखे दुरुस्त केले जात होते. द फॅन्स वर बीइंग रिपेअर्ड इन समर. द फॅन्स वर बीइंग रिपेअर्ड इन समर. अन्न शिजवलं जात आहे. द फूड इज बीइंग कुक्ड. द फूड इज बीइंग कुक्ड. झाडांना पाणी घातलं जात आहे. द प्लांट्स आर बीइंग वॉटर्ड. द प्लांट्स आर बीइंग वॉटर्ड. आय होप गाईज हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच युजफुल असणार आहे तुमच्यासाठी. कारण अशी सेंटेन्स आपण नेहमी डेली यूजमध्ये बोलत असतो पण बोलताना लक्षात येत नाही की बाबा आपण बनवायची तरी नेमकी कशी. ग्रॅमॅटिकली बघितलं तर याला पॅसिव्ह व्हॉइसची सेंटेन्स म्हणतात. पण गाईज मी इथे या व्हिडिओमध्ये खूप इझिली तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.